नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 8वी मराठीचा 11वा धडा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या धड्याचा स्वाध्याय आपण इथे सोडवणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. या स्वाध्यायाचा पहिला प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये: तर्कशुद्ध, तर्कसंगत. प्रश्न 2 वैशिष्ट्य लिहा. श्रीपाद शिला किनाऱ्यापासून समुद्रात 1-1.5 फर्लांग आत होती व पाण्यात भरपूर वर होती. शार्क मासे, जबरदस्त जबडा, दात हत्तीच्या सुळांसारखे. प्रश्न 3 हे केव्हा घडते ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर: आपल्या बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखीन विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. प्रश्न क्रमांक: माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. उत्तर: जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. प्रश्न क्रमांक 4 परिणाम लिहा. अ. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. उत्तर: ग्रंथपालाने स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे तपासायचे ठरवले. प्रश्न क्रमांक: नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. उत्तर: स्वामीजींनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली व ते त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत लिहा. अ. ग्रंथपालांनी स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. उत्तर: स्वामीजींविषयी व्यक्त केलेले मत हे त्यांच्या इतर वाचकांना लक्षात घेऊन केले होते, कारण इतके मोठे खंड वाचून इतक्या कमी वेळात परत करणे हे मानवी कक्षाच्या बाहेरची गोष्ट होती. स्वामीजी वाचन इतक्या वेगाने करत होते हे पाहून ग्रंथपालाला आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. आ. प्रश्न क्रमांक आहे, पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न येणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत. उत्तर: नावाडी हे व्यावसायिक असल्यामुळे त्यांची स्वामीजींकडे पैशाची केलेली मागणी योग्य होती, परंतु स्वामीजी हे निष्कांचन संन्यासी आहेत हे कळाल्यानंतर नावाड्यांनी स्वामीजींना श्रीपाद शिलेवर सोडायला हवे होते. प्रश्न क्रमांक 6 स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. निर्भयता. रात्री एकटे सोबतीला कोणी नाही, 3 दिवस नुसते थांबले नाही, ते ध्यानस्थ बसले. मनाची एकाग्रता. मी ग्रंथांचे परीक्षेत एका दृष्टिक्षेपात वाचतो. दृढनिश्चय. स्वामीजींनी 3 दिवस तिथेच राहिले. देशप्रेम. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत. वाचन प्रेम. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. प्रश्न क्रमांक 7 तुमचा अनुभव लिहा. अ. काम करत असताना एखादे संकट आले, माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचा अनुभव. उत्तर: शाळेच्या गॅदरिंगमध्ये आमचा नृत्याचा कार्यक्रम होता. नृत्य चालू असताना अचानक लाईट गेली. आम्ही 3 जणी ते नृत्य सादर करीत होतो. समोरच्या ऑडियन्समध्ये सुद्धा चुळबुळ सुरू झाली होती. क्षणभर आम्हाला काहीच सुचेना असेच झाले होते. तितक्यात आम्ही तिघींनी ते गाणे म्हणत नृत्याचे सादरीकरण पूर्ण करायचे ठरवले. आम्ही तिघींनी अतिशय छान पद्धतीने गाणे म्हणत नृत्य पूर्ण केले. याबद्दल सर्वांनी आमचे खूप कौतुक केले. तेव्हा मला या गोष्टीची फार प्रचिती झाली की काम करताना एखादं संकट आलं की आपण जागरूक राहून काम करतो. प्रश्न क्रमांक 8 खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी. होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोट पाण्याचा व्यवसाय आहे, मग आपण त्यांना फुकटात का न्यायचे? उडी मारल्यानंतरचे विचार. स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटे संकट आले तर, त्यांचा दम संपला तर. खेळ्या शब्दांशी. निर्भयपासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याचप्रमाणे त्वा, त्व, आळूपणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता. निर्भयता, पवित्रता, शांतता. त्व प्रत्ययची नावे. सत्व, मानत्व, नेतृत्व. आळू प्रत्यय लाजाळू, रागाळू, खोडसाळू. पणा प्रत्यय निर्भयपणा, सज्जनपणा आणि दुष्टपणा.
प्रश्न क्रमांक आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. अ. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. उत्तर, सर्वांनी शिस्तबद्ध राहून काम करावे. गाडी वेगाने चालवू नये. उत्तर, गाडी हळू चालवावी. ई. शिळे अन्न खाऊ नये, ताजे अन्न खावे. ई. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. उत्तर, सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. उ. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. तर उत्तर येईल, जॉन हा प्रामाणिक मुलगा आहे. प्रश्न क्रमांक ई आहे, खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून पुढील नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. बेसावध, बेफिकीर, बेदार, बेपर्वा, बेकायदा, बेशिस्त. शोध घेऊया. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे, संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य, मिळालेले पुरस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिचय: भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित चळवळीचे प्रणेते. उल्लेखनीय कार्य: अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम, शिक्षण, समानता आणि समाज सुधारणा यासाठी पुढाकार. पुरस्कार: भारतरत्न 1990ला मरणोत्तर महात्मा गांधी. परिचय: भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे नेते, अहिंसेचे प्रणेते. उल्लेखनीय कार्य: चंपारण सत्याग्रह, खेड्यातील विकास कार्य. पुरस्कार: जागतिक स्तरावर आदर आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन. सुधा मूर्ती. परिचय: लेखिका आणि समाजसेविका, इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक. उल्लेखनीय कार्य: शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण भागाचा विकास. पुरस्कार: पद्मश्री 2006. अण्णा हजारे. परिचय: सामाजिक कार्यकर्ते, ग्रामविकासासाठी प्रसिद्ध. उल्लेखनीय कार्य: राळेगण सिद्धीतील जलसंधारण प्रकल्प, भ्रष्टाचाराविरोधी लढा. पुरस्कार: पद्मभूषण 1992 साली मिळालाय. मदर तेरेसा. परिचय: कोलकातामधील गरिबांसाठी काम करणाऱ्या मिशनरी ऑफ चॅरिटीच्या संस्थापक. उल्लेखनीय कार्य: गरीब, अनाथ आणि रुग्णांसाठी सेवा. पुरस्कार: नोबेल शांतता पुरस्कार 1979 आणि भारतरत्न 1980. लिहिते होऊया. तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत: पुस्तकांचे नाव, लेखक लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हाला आवडलेली पात्रे. वाचलेल्या पुस्तकाची माहिती. पुस्तकाचे नाव आहे स्वामी, लेखक लेखिका रणजित देसाई. पुस्तकाचा विषय छत्रपती माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी. साहित्यातील प्रकार ऐतिहासिक कादंबरी. आवडलेली पात्रे माधवराव पेशवे आणि रमाबाई. त्यातील विशेष गोष्टी: माधवराव पेशव्यांचे बलिदान, त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास आणि रमाबाईंचे त्यांच्यावरील प्रेम याने मनाला खूप भावले. पुस्तकाचे नाव श्यामची आई, लेखक लेखिका साने गुरुजी. पुस्तकाचा विषय मातृप्रेमावर आधारित आत्मचरित्रात्मक पुस्तक. साहित्याचा प्रकार आत्मकथन. आवडलेली पात्रे श्याम आणि त्याची आई. त्यातील विशेष गोष्टी: आईच्या त्यागाची आणि प्रेमाची हृदयस्पर्शी कथा. हे पुस्तक निस्वार्थ प्रेमाचे महत्त्व अधोरेखित करते. खालील तक्ता पूर्ण करा. अधोमुख, अधमुख, संधी विग्रह, दुर्दैव. या प्रकारे आपल्याला इथे संधी विग्रह करायचा आहे. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. मनोवृत्ती, निर्विवाद, मनोधैर्य, तेजपुंज आणि आयुर्वेद. मराठी विशेष संधी वाचा. उतारा वाचायचा आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती? पुस्तकांमध्ये जीवन असते, त्यांच्याशी संवाद साधता येतो. पुस्तकांद्वारे आपल्याला इतिहास, रंगबिरंगी वर्णने, विनोदी कथा, ज्ञान, शिस्त आणि मनोरंजन मिळते. 2. पुस्तकाने लेखकाने कोणती उपमा दिली आहे? लेखकाने पुस्तकाला प्रकाशाचा दीपक आणि जगण्याचा मित्र असे उपमा दिली आहे. 3. थोरा मोठ्यांचे चरित्र आणि विनोदी कथा वाचताना तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो असे लेखकाला वाटते? तर थोरा मोठ्यांचे चरित्र वाचल्याने शिस्त, प्रेरणा आणि आदर्श जीवनशैली मिळते. विनोदी कथा वाचल्याने आनंद, हसणे आणि तणावमुक्त जीवन अनुभवता येते. प्रश्न क्रमांक 4. पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहा. पुस्तकाशी मैत्री केल्याने ज्ञान वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, जीवनाचा अनुभव समृद्ध होतो आणि मनःशांती मिळते. पुस्तके व्यक्तिमत्व विकासास मदत करतात आणि जीवनात प्रेरणा देतात. सुविचार.
संकटांना घाबरून न जाता तो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी. मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनाकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या अनमोल कमेंट्सची आम्ही वाट बघतोय.